आपण पाहतोय याच मैदानावरती खेळण्याचा देखील अनुभव लोहगाव 11 टीमला नक्कीच जो आहे. अनेक अर्धशतक या प्रतीकच्या नावावरती आहेत. प्रतीक अर्थात बंटी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अनुराग मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अगदी आपण पाहतो आहे अतुल मांगडे अर्थात पिंटू दादा पहिलं षटक घेऊन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाच षटकांची ही मॅच सामन्याला होईल सुरुवात. प्रतीक खानवे अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला. पहिला चेंडू रिव्हर्स खेळलाय आणि आपण पाहतोय केलाय चौकार वसूल. 4 धावा. धावफलकावरती 4 धावा. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा अतुल मांगडे तयार होताना जे पाहायला मिळत आहेत. स्लोअर वन टाकलाय त्या ठिकाणी. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव असेल. चेंडू डॉट स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 1 त्या ठिकाणी जारी असताना दोन्ही टीमचे 12 मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील याची देखील दक्षता घ्या. पुन्हा एकदा आता स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. परफेक्ट गॅप आहे. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणी चौकार. 4 रन प्रतीक खानवे यांच्या बॅटमधून. धावफलक जर पाहिले तर मात्र 8 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. सुरुवात दमदार नक्कीच केली आहे. एक रिवर्सचा चौकार आपण पाहिला या अगोदर. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय प्रतीक खानवे यांचा खेळ. पहिला धक्का. अतुल मांगडे यांना मिळतं यश आणि अगदी आपण पाहतोय प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका लागताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. अमित खानवे मैदानाच्या आतमध्ये. हे देखील एक वलयांकित नाव अगदी आपण पाहतोय. अमित खानवे फार मोठा अनुभव पाठीमागा आहे. मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय अमित. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुल मांगडे सज्ज. अगदी आपण पाहतोय अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी टाकलाय. पहा रोखून ठेवलंय त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपण पाहिला परंतु त्यानंतरचं केलेलं कमबॅक. मैदानाचे स्वतः ओनर आहेत. अगदी आपण पाहतोय अमित खानवे स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा खेळलाय. अमितच्या बॅट मधून हा फटका. चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार होतोय. चौकारासाठी 4 रन. अनेक घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहिल्या.
थँक्यू. 12 धावा पहिल्या षटकात येताना आपण पाहिल्या. षटक क्रमांक 1 संपलाय. षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जे चालू होईल. अनुराग आणि अमित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक फलंदाज प्रतीक बाद नक्कीच झालाय. तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी चेतन भाटे नक्कीच अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. बिबेवाडी इंदिरानगर परिसर जर पाहिला तर त्या ठिकाणी देखील बरंचसं क्रिकेट नक्कीच खेळलं जातं. आणि या मानाचा करंडक ही क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर हे सगळे त्या ठिकाणी आयोजक असतात. अगदी आपण पाहतोय आज अवनीश आद्या 11 बिबेवाडी इंदिरानगर या नावानं टीम मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. फटका सजवलाय, समोरच्या दिशेला उडवलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, गगनाला गवसणी घालणारा षटकार, 6 धावा. अनुरागच्या बॅट मधून षटकार येताना जो पाहायला मिळतो आहे. चेतन भाटे यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती केलेलं आक्रमण 5 ओव्हर आहे. बॅटची काढा त्या ठिकाणी लागताना आपल्याला जे पाहायला मिळते. हल्ले प्रति हल्ले नक्कीच होतच राहणार आहेत या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो आहे चांगला संघर्ष नक्कीच जो पाहायला मिळेल. यजमान टीम आहे लोहगाव 11, फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीमाग. दुसऱ्या बाजूला अवनीश आद्या 11 बिबीवाडी इंदिरानगर टीम जर पाहिली, अनेक अनुभवी खेळाडू त्या टीम मध्ये देखील समाविष्ट आहेत. लोअर फुल टॉस त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू, वेगवान सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र दुसरं षटक चालू असताना 20 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या लढतीकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. फुल टॉस, पुन्हा एकदा केलंय आक्रमण, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. सहा धावा अनुरागच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्फोटक, एक आक्रमक फलंदाज अनुराग मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. स्फोटक फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेतन पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय हा फटका पुन्हा एकदा पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. या षटकामध्ये 2 षटकार, एक चौकार नक्कीच येताना जो पाहायला मिळतो आहे. अनुराग स्ट्राईकच्या दिशेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू त्या ठिकाणी दिसतोय आणि अगदी आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर धावफलकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी 15ची सरासरी राखली आहे 2 षटकांमध्ये. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. लोहगाव 11 विरुद्ध अवनीश आद्या 11 बिबीवाडी इंदिरानगर, अशी लढत क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र टाकली जाईल. दादा गायकवाड त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. अशोक गायकवाड हे नाव देखील टेनिस विश्वाला नौका नाही आहे. अनेक मैदानावरती दमदार कामगिरी राहिलेली आहे दादा गायकवाडची. लेदर क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव आहे अशोक गायकवाड यांच्या पाठीमाग.
षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत समोर अगदी आपण पाहतो आहे अमित खानवे. पहा अमितच्या बॅट मधून हा फटका, शतरक्षक फार दूर आहे, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी अमित खानवे ऑन फायर. थँक्यू. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत नक्कीच आपण पाहतो आहे. अशोक गायकवाडनं अनेक स्पर्धा गाजवल्या दादा गायकवाडनं, परंतु अमित दुसऱ्या बाजूला नक्कीच या मैदानावरती अनेक अर्धशतक अमितच्या नावावरती देखील आहेत. मी अगोदरच सांगितलं इतिहास लोहगाव क्रिकेटचा, गाव स्तरावरची अनेक क्रिकेट स्पर्धा लोहगाव परिसरामध्ये नक्कीच संपन्न होतात. त्यामधलं हे एक मैदान आहे आणि या मैदानावरती अनेक अर्धशतक देखील झळकवली आहेत. अमित खानवे यांनी स्वतः मालक आहेत मैदानाचे. हो अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. लेग बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फायटिंग होईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे संघर्षमय मुकाबला शेवटपर्यंत क्रिकेटच्या रसिकांना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अशोक गायकवाड पुन्हा एकदा सज्ज, फटका सजवलाय, शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न सुरेख होता, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. अतुल दादा त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले, प्रयत्न चांगला. पहा डोक्याचा उपयोग करून खेळलं गेलेलं क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येणं गरजेचं नाहीये, सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व आहे. अमित खानवे अगदी आपण पाहतोय वेल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगानं घेतल्या गेल्यात आणि धावफलक पोहोचले 46 वरती. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र जारी असताना आपण पाहतो आहे. स्लोअर 1 नक्कीच त्या ठिकाणी होता. अतुल दादा चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू फील्ड केलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 47 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. षटक संपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. लोहगाव 11 सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतो आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. अवनीश आद्य 11 बिबेवाडी इंदिरानगर शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. लोहगाव 11 फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते. ग्रुप नंबर 3 मधली ही पहिली आणि महत्वपूर्ण मॅच. दुसरी मॅच नक्कीच आपण पाहतोय ग्रुप नंबर 3 मधली. 9 मॅचेसचं नियोजन अगदी आपण पाहतोय प्रत्येक दिवशी या ठिकाणी केलं गेलेलं आहे. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 4 कोण आहे बॉलर? सामी गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक 4 अमितच्या बॅट मधून हा फटका, शतरक्षक चेंडूच्या खाली. चांगली फलंदाजी करत होता अमित, बाद होताना जो पाहायला मिळतोय. विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद.
गणेश मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश खानवे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन गणेश टीम मध्ये आहे, गणेश हप्पा आणि त्यानंतर मात्र गणेश अगदी आपण पाहतोय लोहगाव 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. सुरुवात दमदार राहिली. सामी त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण होईल. अगदी आपण पाहतोय एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 48 धावा धावफलकावरती. षटक चौथं त्या ठिकाणी मात्र मार्गस्थ असताना शांत वातावरण आहे. कितपत मोठं टार्गेट समोर ठेवलं जाईल ते मात्र पाहायचंय. चांगली बांधणी दोन्ही टीमनं केली आहे. पुणे जिल्ह्यातील खेळाडू प्रत्येक संघामध्ये मात्र समाविष्ट. अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला त्या ठिकाणी मात्र चेंडू घेतली जाईल. पुन्हा एकदा सिंगल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. अगदी आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत टाकले. चांगली गोलंदाजी सामी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू दिला नाही, मोठा फटका त्यानं मात्र खेळू दिला नाही आणि या 3 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. परंतु आता केले आक्रमण. काय घडणार आहे? झेल टिपलाय आणि विकेटचं होतंय पतन. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सामी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रसन्न देसाई मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्गवरती सामी सज्ज होतोय, तयार होताना जो पाहायला मिळतोय प्रसन्न देसाई. फार मोठ्या अपेक्षा नक्कीच त्याच्याकडून असतील. एका बाजूला सामी यांनी जी गोलंदाजी केली आहे कौतुकास्पद अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका निश्चित खेळलाय. चेंडू आत की बाहेर, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. पंचावन्न धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 55 रन ऑन स्कोर कार्ड. प्रसन्न देसाई अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती आणि या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत 55 धावा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. अतुल दादा मांगडे नक्कीच अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अनेक आसरा अतुल दादा यांच्याकडे देखील आहेत आणि अनुभव पाठीमागे आहे. अनुभव सगळ्यात मोठा गुरु नक्कीच मानला जातो आणि अगदी आपण पाहतोय बरेचसे क्रिकेट खेळले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की 2 चौकार निश्चित आले होते, परंतु शेवटच्या षटकात प्रयत्न असेल रोखून ठेवण्याचा. हे षटक खूप महत्वाचं. अतुल दादा मांगडे अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज. गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोअर वन अगदी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी. कोणत्या प्रकारचे धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. धावफलक असेल स्थिर. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. या अगोदरच्या षटकामध्ये देखील सामीचा एक षटकार निश्चित आला होता, परंतु चांगली गोलंदाजी शेवटपर्यंत त्यानं केली. पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आक्रमण निश्चितपणे केलंय. त्या ठिकाणी झेल टिपला जातोय सीमारेषेच्या लगत. विकेटचं होईल पतन.
थँक्यू. 2 चेंडू टाकलेत, एक विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण विकेट स्लॉग ओव्हर नक्कीच अगदी आपण पाहतो आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती जारी आहे आणि चांगली कामगिरी अतुलदादा मांगणे यांची नक्कीच आपण पाहतो आहे. 2 चेंडू टाकलेत, एक विकेट घेतली, कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाही. आशिष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. अखेरचं षटक, अंतिम षटक, गोलंदाजी मार्कवरती अतुलदादा सज्ज. चेंडू गरगर त्या ठिकाणी मात्र फिरताना पाहायला मिळतोय. ओ चुका, चुकान पाठोपाठ चुका. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय आणि नशिबाचा चौकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 रन. थँक्यू. कोणत्या प्रकारचा वेग नाहीये, परंतु अचूक टप्पा अगदी आपण पाहतोय आणि चेंडूला गरगर फिरवण्याचं काम करतायत अतुल दादा मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता, यष्टीरक्षकाकडून निसटल्यानंतर चौकार जाताना आपण पाहिला. पहा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते, अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. अवनीश आद्या 11 बिबिवाडी इंदिरानगर टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करते. लोहगाव 11 टीम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकात बहरदार कामगिरी अतुलदादा यांची. एक चौकार निश्चित निसटला त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून, परंतु अप्रतिम गोलंदाजीचा नजराना अगदी आपण पाहतोय. कोणताही मोठा फटका खेळू द्यायचा नाही, हा प्रयत्न आतापर्यंत नक्की सक्सेस झालाय. आता मात्र आक्रमण केले, मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा. सदुसष्ट धावा 5 षटकांमध्ये झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 68 धावांचं लक्ष असेल. अवनीश आद्या 11 बिबिवाडी इंदिरानगर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल आणि लक्ष असेल, टार्गेट असेल 68 धावांचं. 68 इज टार्गेट. लाईन मध्ये कृपया बाहेर या विनंती आहे. सगळ्यांसाठी नक्कीच सूचना आहेत. अगदी आपण पाहतोय एक इनिंग त्या ठिकाणी संपली आहे. लोहगाव 11 शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज अगदी आपण पाहतोय. आशिष खानवे आहेत, त्यानंतर मात्र गणेशप्पा खानवे आहेत, प्रतीक खानवे, अमित खानवे, जनार्दन खानवे, त्यानंतर अगदी दुसरे गणेश खानवे टीम मध्ये समाविष्ट आहेत. प्रसन्न देसाई आहेत, अनुराग आहे, शिवम कुमार आहे, ऋषिकेश आहिरे आणि त्याचबरोबर राज खानवे यांचा समावेश टीम मध्ये आहे. लोहगाव 11 शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज अगदी आपण पाहतोय. टार्गेट असेल 68 धावांचं आणि जशी मॅच चालू होईल शैलेश निवंगुने सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर स्वागत असेल.
68 धावेंचा इथे पाठलाग आहे. 68 रन्स टू विन. चला लोहगाव संघाला विनंती आहे, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण यानंतर देखील अजून एक मॅच शिल्लक आहे. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण मॅच इथे अजूनही एक शिल्लक आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित, नॉन स्ट्राईकला ते अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड. रोहित जागडे आणि अशोक गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवम कुमार. गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिलं षटक घेऊन पंचांचा इशारा होतोय. मॅचला होते सुरुवात. 68 धावेंचा इथे पाठलाग आणि पाठलागासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर अवनीश आद्या 11 बिबेवाडी इंदिरानगर संघाकडून येत आहेत. रोहित जागडे आणि अशोक गायकवाड. पहिला चेंडू भन्नाट वेगामध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय अगदी वेगात सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट, निर्धाव. सुरुवात अप्रतिम. शिवम कुमार यांची 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे वेगवान चेंडू आणि त्यावरती वेगवान धाव इथे घेतली जाते. पंचांचा इशारा. लेगबाई स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. सुरुवात होते धावसंख्येला. 68 धावेनं इथे जी सुरुवात केली जाते. एक्सप्रेस डिलिव्हरी इथे शिवम कुमार यांची पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना केलेल्या 67 धावा आणि 68 धावेंची गरज इथे बिपेवाडी इंदिरानगर या संघाला गरजेची आहे. यामधील विजेता संघ यंगर्स बारामती या संघाबरोबर लगेच पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला आपण पाहतोय अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड. इथे देखील काय गोलंदाजी केली जाते. शिवम कुमार. चेंडू पडल्यानंतर चापूक झुपूक सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट, निर्धाव. आई गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीवरती चेंडू स्केट होतोय. पडल्यानंतर अधिक वेगाने म्हणजे बॅट येण्या अगोदर ती चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धावसंख्या 1. पहिल्या 3 चेंडूवरती तर एकच धाव खर्च केली आहे शिवम कुमार यांनी. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि अशोक गायकवाडच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. अशोक गायकवाड यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार. एखाद्या बॅटरचा कॉन्फिडन्स वाढवणारा असा फटका म्हणू शकतो आपण, कारण अशोक गायकवाड जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा वेगात येणार आहेत आणि तोच प्रयत्न त्याचा सातत्याने पाहायला मिळेल. परंतु शिवम कुमार आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. इथे आखुटप्पाचा चेंडू आहे. मारायचा नक्कीच आपण होता तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु पॅचच्या अगदी टोला इथे चेंडू येतोय. कधी खेळपट्टी रंग बदलते, कधी थांबून चेंडू येतोय, कधी वेगात येतोय आणि यामध्ये गोलंदाजाचं देखील कौशल्य आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे करतोय. खेळपट्टीचा वापर. पुढचा चेंडू रोहित साठी. रोहित जागडे. धावसंख्या होते ती 6. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. मिडॉनचा खेळाडू चेंडू खाली. पहिला विकेटचा होता पतन. पहिला बॅटर रोहित जागडे. बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिला बॅटर इथे बाद होतोय. 11च्या 11 खेळाडू इथे गोळा होत आहेत. ही सूचना आहे तुम्हाला की सगळ्यांनी एकत्र गोळा होऊ नका. बघा सगळेच इकडे निघालेत, सगळेच. असं वाटलं मॅच संपली की काय. आपापली जागा वारंवार बदलू नका, त्यासाठी वेळ खर्च होईल. बघा टाइम लिमिट आहे. दोन्ही पंच तुम्हाला कळवतील की कधी मॅच सुरू झाली आणि किती वेळामध्ये तुमची षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. लोहगाव 11 संघाचे प्रमुख गोलंदाज, टीम ओनर अमित खांदवे, ग्राउंड ओनर. आता ज्यांचं मैदान आहे ते स्वतः मैदानामध्ये खेळायला आलेत, म्हणजे या खेळपट्टीचा आणि मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. अंदाज आपला. बॅटिंग देखील अप्रतिम केली नाही का. आता इथे गोलंदाजी. पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाठवून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार, 6 धावा. दादा गायकवाड ब्लास्ट, षटकार. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. अशोक गायकवाड यांच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू भरकटला जातोय उजयष्टीच्या बाहेर. अवांतर धावेसाठी, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अमित खांदवे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. या मैदानाचे सर्व आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. अशोक गायकवाड पुन्हा एकदा बरसतोय. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री मध्ये जातोय, सीमारेषा पार. येतोय चौकार, 4 धावा. फटकेबाजी इथे सुरू झाली आहे. काहीशी चर्चा इथे खेळाडूंमध्ये देखील आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे खोलवट टप्प्याचा, परंतु इथे पंचांनी काढू. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंग, येस ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. बघा या गोष्टींची देखील तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे की कशा संदर्भात पंचांनी नो बॉल कळवला. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. अक्षय निर्मल सर तिथे कळवत आहेत की गोलंदाजाचा पाय अगदी पॉपिंग क्रीजच्या पुढे जातो आणि त्याचमुळे नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. इथे फ्री हिटचा चेंडू, गती परिवर्तन, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटच्या दिशेने, परंतु चेंडू बॅटवर तुंबरश होतोय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धाव. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स. 19. ज्यावेळेस तुम्हाला 60+ धावेंचा पाठलाग असतो ना, त्यासाठी पॉवर प्लेची षटकं यामध्ये कमीत कमी 30+ धावा असणं गरजेचं आहे. हा देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. मिडऑफच्या दिशेने खेळलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्या होते ती 20. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकाचा जर विचार केला तर ग्राह्य चेंडू फक्त 4च आहेत. एक वाईड बॉल आहे, एक नो बॉल आहे. त्यामुळे अजूनही 2 चेंडू शिल्लक. 20 धावा झाल्यात. अजूनही 48 धावींची गरज आहे. इथे मात्र चेंडू उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. वाईड बॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. फार अनुभवी पंच आहेत आणि पंचांनी अगदी योग्य ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलंय. चेंडू टप्पा पडल्यानंतर उजयष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय आणि त्याच दरम्यान पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21. पुढचा चेंडू इथे देखील जोरदार अपील तर झाली, परंतु पंचांनी कळवलंय बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. बघा या छोट्या छोट्या गोष्टी देखील आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत की बॅटवरती चेंडू आलाय की नाही, वाईड बॉल आहे, बीमर आहे, कशा संदर्भात नो बॉल आहे.
या सर्व गोष्टी पंच आमच्यापर्यंत देखील पोहोचवतात आणि आमचं काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. पुढचा चेंडू ब्रावो, चांगला फटका सजवलाय अँगल मध्ये, चेंडू जाईल डीप लॉंग लेग, सीमारेषा पार, येतोय निर्णायक चौकार, 4 धावा, 4 रन्स. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 18 चेंडू 42 धावेंची गरज आहे. 18 बॉल 42. अशोक गायकवाड आणि त्याचबरोबर वैभव आदवडे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश खांदवे. स्ट्राईकला अशोक गायकवाड. 18 चेंडू आणि 42 धावेंची अजूनही गरज आहे. 18 बॉल 42. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा हळुवार येतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न होता, परंतु म्हणावा तसा वेग तिथे चेंडूला येताना पाहायला मिळाला नाही. अजूनही खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर काहीसा चेंडू थांबून येतोय. तो सकाळच्या सत्रापासून तेच आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने मिळते सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 16 चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. 16 बॉल 41. वा, फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक अचूक. झेल टिपतील आणि दुसरा बॅटर वैभव आदवडे. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. नुकतंच ज्यांचं या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे, हमराज मृत्युंजय संघाचे संघ मालक अनंतभाऊ कदम यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं स्वागत इथे करण्याचा प्रयत्न सागर बलकवडेचा देखील पाहायला मिळाला. चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. अजूनही 40 करायच्या आहेत. 14-40 बरोबर आहे. 14 चेंडूमध्ये 40 धावेंची गरज. आता मात्र चेंडू ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षकाचे 100% एफर्ट आहेत. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. निर्णायक क्षणी इथे झेप घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न फसला.
स्वतःवरती तो नाराज देखील आहे, परंतु प्रयत्न 100% केला. एकच धाव मिळेल. अजूनही 39 करायचे आहेत. 13 चेंडू 39. इथे सागर बलकवडे, चेंडू सीमारेषा पार, येतोय षटकार. 6 धावा. अमराज मृत्युंजय संघाचे कर्णधार, सर्वात मोठा आधार ऋषी जोरी सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 33 धावींची गरज आहे. 12 बॉल 33. शिवम गोलंदाजी मार्क वरती, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. इथे देखील चेंडू मनावा तसा बॅट वरती येत नाहीये. चेंडू डॉट. 11 चेंडू आणि 33 धावा. शिवम कुमार पहिल्या षटकामध्ये देखील असरदार गोलंदाजी त्याने केली, तर या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते. अशोक गायकवाड. 11 चेंडू आणि 33 धावींची गरज. स्वतःवरती ठेवलेला विश्वास किती महत्वाचा आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. पाहूया. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 10 चेंडूंमध्ये 32 धावेंची गरज आहे. 10 बॉल 32. 10 चेंडू आणि 32 धावेंची गरज. दहा चेंडू आणि 32 धावेंची गरज. स्ट्राईकला सागर बलकवडे. एक षटकार त्याच्या नावावरती नोंदवला गेलाय. पुढचा चेंडू. वाह, परंतु झेल त्याहून लाजवाब. एका हाताने झेल टिपलाय. असे झेल टिपले जात नाही, चिटकले जातात. सागर बलकवडे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विशाल मधुळकर. काही दिवसापूर्वी देखील या बॅटरच्या बॅटमधून आपण 50 धावा येताना पाहायला मिळाल्यात श्रद्धांजली चषकामध्ये. तो इन फॉर्म बॅटर आहे. आल्या पहिल्या चेंडूवरती सिंगल तर मिळते, परंतु एकेरी धावेने हे लक्ष्य साध्य होणार नाहीये, कारण इथून पुढचा प्रवास फार अवघड आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू झाले आणि फक्त 2 धावा, म्हणजे अजूनही 31 करायच्यात.
धावसंख्येचा जर विचार केला तर 37 झाल्यात. 8 चेंडू आणि 31 धावा. या दोन्ही चेंडूवरती 2 बिगिटची गरज आहे. परंतु शिवम कुमार अप्रतिम गोलंदाजी शिवम कुमार यांची. इथे दादा गायकवाड, दादाची दादागिरी, चेंडूला फेकून दिलाय. डीप काऊ कॉर्नर, षटकार, 6 धावा. धन्यवाद. शेवटचे 7 चेंडू आणि 25 धावेंची गरज. 7 चेंडू 25. अजून एका मोठ्या फटक्याची गरज अवनीश आद्या 11 या संघाला. आणि पुन्हा एकदा बॅट तर जोरात फिरवली आहे, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दादा गायकवाडचं वादळ इथे शमवलंय. बॅटर बाद तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात बंटी तिकोने. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 25 धावेंची गरज आहे. विशाल मधुळकर इथे स्ट्राईकला. या बॅटरला अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करायची ठाऊक आहे. एक विस्फोटक बॅटर आहे. नावाप्रमाणे विशाल फटके खेळण्याची ताकद आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आशिष खांदवे. शेवटचं षटक. पहिला चेंडू इथे मिस टाइम आणि इथे बॅटर बाद. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. देखील चेंडू पिंटू मांगडे यांच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या दिशेने घेऊन काढलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. मॅच बॉल आलाय. तो मॅच बॉल तेवढा गोलंदाजांकडे पाठवून द्या. ते देखील चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. एकच धाव मिळेल. अजूनही 23 धावा करायच्या. 3-23. क्या बात है. पिंटू भाऊ मांगडे यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. महाराष्ट्र पोलीस दमदार असरदार येतोय. सुप्रीमो सिक्सरचा शानदार षटकार. 6 धावा. 51 धावा झाल्यात. अजूनही लक्ष फार मोठं आहे. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू खाली आपण पाहतोय अमित. झेल टिपतील. बॅटर बाद.
चला लोहगाव टीमचे कॅप्टन आणि यंगर्स बारामतीचे कॅप्टन टॉससाठी या. अवनीश आद्या 11 बिबवाडी इंदिरानगर हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय, परंतु चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. काहीशा चुका आणि त्या चुकीमुळेच हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. मॅन ऑफ द मॅच लोहगाव 11 शिवम कुमार मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. एका लाईनीत एका ओळीत बाहेर जायचं, फक्त कॅप्टननी इकडे या, बाकी सरळ जाऊ द्या. आणि मॅन ऑफ द मॅच शिवम कुमार, तुम्ही पण कॅप्टन बरोबर या.